लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण पार पडले। यासोबत लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीचा देखील विषय संपला आणि आता लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे पैसे कधी जमा होणार, बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा लाभ कधीपर्यंत जमा होणार असा प्रश्न राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना पडला आहे। कारण मार्च महिना देखील संपलेला आहे। अनेक लाडक्या बहिणींना आशा होती की त्या ठिकाणी 2 महिन्यांच्या हप्त्याचे वितरण एकत्रित होईल, मार्च महिन्याचे देखील पैसे येतील। कारण मार्च ते मार्च हे आर्थिक वर्ष असताना त्या आर्थिक वर्षामध्ये मागील वर्षासाठी जो तरतूद केलेला निधी असतो तो संपूर्ण निधी वितरित केला जाईल अशी आशा यावेळी देखील होती। परंतु काही कारणामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचे पैसे आले नाहीत आणि मग तोच प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत की पैसे येणार कधी। तर चला याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत। त्यासोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये 1,80,00,000 महिला या पात्र झाल्याबाबत देखील एक महत्त्वाची माहिती मिळत आहे। आता तुम्ही म्हणाल पात्र झाल्या म्हणजे काय, तर लक्षात घ्या की लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसीचा जो विषय होता तो विषय आता जवळपास संपलेला आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना ई-केवायसी एडिट करण्यासाठी, दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च पर्यंत जी संधी दिली होती ती संधी आता संपलेली असून ई-केवायसीचा विषय आता येणार नाही। म्हणजेच ज्या महिला आता पात्र ठरल्या आहेत त्यांना योजनेचे 1500 रुपये तशाच पद्धतीने सुरळीतपणे सुरू राहतील आणि ज्या महिलांना योजनेचा लाभ थांबलेला आहे आणि ई-केवायसी एडिट अथवा दुरुस्त करूनही ज्या महिलांचे पैसे आले नाहीत त्यांनी एक गोष्ट समजून घ्यायची आहे की तुम्हाला कोणत्या ना कोणत्या अटीमध्ये किंवा कोणत्या ना कोणत्या निकषामध्ये त्या ठिकाणी अपात्र केलं आहे आणि हे अपात्र केलं गेल्यामुळे तुमचे लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाला आहे आणि तो लाभ तुम्हाला यापुढे मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे। मी आधीच तुम्हाला सांगतो, कारण अनेक लाडक्या बहिणींचं कसं असतं की अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने आशा लावतात, परंतु ज्या गोष्टी वस्तुस्थिती आहेत ते देखील तुम्हाला सांगणं गरजेचं असणार आहे। जे सरकारच्या वतीने किंवा महिला व बालविकास विभागाच्या वतीने जी प्रक्रिया चालू आहे ती प्रक्रिया देखील तुम्हाला समजली पाहिजे, जेणेकरून योजनेचे तुमचे पैसे यापुढे मिळणार का नाही ते तुम्हाला समजणार आहे। जवळपास 80 ते 85 लाख महिलांना याचा मोठा फटका बसला आहे। यामध्ये मी वारंवार बोललो होतो, अनेकदा मागण्या देखील केल्या, परंतु सरकारच्या वतीने नवीन ई-केवायसी बाबतची कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही। सरकारने सांगितलं की जी 31 डिसेंबर रोजी आम्ही जी ई-केवायसी बंद केली होती नवीन महिलांची ती आम्ही त्या ठिकाणी परत सुरू करणार नाही। म्हणजेच की 31 डिसेंबर रोजी नवीन ई-केवायसीचा विषय सरकारने संपून टाकला आणि 31 मार्च अर्थातच काल रोजी ई-केवायसी एडिटचा देखील विषय त्या ठिकाणी संपल्यामुळे लाडकी बहीण योजनेमधील अनेक गोष्टी आता आपल्याला सुरळीतपणे दिसायला सुरुवात झालेली आहे। यातील महत्त्वाचा मुद्दा जो व्हिडिओचा आपला टॉपिक आहे तो म्हणता तुम्ही काय झालं पैसे कधी येणार, तर ते देखील तुम्हाला लगेच सांगतो, परंतु चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून पेजला देखील फॉलो करून घ्या, जेणेकरून या सर्व माहिती आणि या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण करतो। तर लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हप्त्याचे वितरण लगेचच तर होणार नाही, हे वितरण 10 मार्चच्या नंतरच होणार आहे। तुम्ही म्हणाल 10 मार्च नंतर वितरण काय होणार, तर लक्षात घ्या आता 31 मार्च नंतर अनेक प्रकारचे ऑडिट सुरू असतात आणि त्यामुळे वितरणाच्या बाबतीत लगेच कोणत्याही प्रकारची हालचाल होणार नाही, लगेच या संदर्भातील कोणताही GR येणार नाही। हे वितरण कमीत कमी 10 मार्चच्या पुढे जाईल। आता जर सरकारने ठरवलं की बाबा ठीक आहे लाडक्या बहिणींना वितरण लांबतंय, सरकारचं मत होतं की आता आम्ही भरीव निधीची त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे आणि भरीव निधीची तरतूद जर सरकारने केलेली आहे तर मग लाडक्या बहिणींना वितरण देखील वेळेच्या वेळी द्यायला सरकारला कोणत्याही प्रकारची अडचण येता कामा नये। कारण आता आपण काय पाहिलं की फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण लाडक्या बहिणींना जवळपास 29-30 मार्चला म्हणजे दुसरा महिना संपताना झाले आहे। मागील 5-6 महिन्यांपासून जेव्हापासून राज्यामध्ये निवडणुका सुरू झाल्या होत्या, आचारसंहितेचा काळ सुरू झाला, मग नगरपालिका निवडणूक, नगरपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, महानगरपालिका असेल, या निवडणुकांच्या काळामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये हप्ता वितरणामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता दिसून आली आणि याबाबत आपण वारंवार बोललो देखील की सरकारने याची दखल घ्यावी। आता मागील आर्थिक वर्ष संपले आहे, आता 2026-2027 साठी आम्ही लाडकी बहीण योजना सुरळीतपणे चालू ठेवून त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना भरीव निधी देणार आहोत, असे देखील आपल्या मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये बोलताना स्पष्टपणे सांगितले आहे। मग भरीव निधीची तरतूद झाली असेल तर मग लाडक्या बहिणींना निधी वितरित वेळेच्या वेळी होणं गरजेचं असणार आहे। आता ठीक आहे, पहिला त्या ठिकाणी नवीन वर्षानंतर आता आपण एप्रिल म्हणजेच एप्रिल हे आर्थिक वर्ष नवीन सुरुवात आहे, त्याच्यामुळे हे 15 मार्च पर्यंत वितरण त्या ठिकाणी 15 एप्रिल पर्यंत वितरण नक्कीच जाईल। 15 एप्रिल नंतरच लाडक्या बहिणींना पैसे ते या ठिकाणी मार्च झाला आहे, परंतु लक्षात घ्या एप्रिल आहे, इथे मार्च येत आहे।
एप्रिल महिन्यामध्ये त्या ठिकाणी 10 एप्रिलच्या नंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होतील। पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ई-केवायसी मुदत संपल्याने लाडकी बहीण योजनेमध्ये आता या फायनल याद्या झालेल्या आहेत। म्हणजे आता ज्या महिलांना पैसे येतील त्या महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ तशाच पद्धतीने सुरळीतपणे सुरू राहणार आहे। म्हणजेच की जर आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये यापुढे सर्व हप्ते मिळणार आहेत, कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जवळपास 1,85,00,000 लाडक्या बहीण योजनेमध्ये महिला पात्र असल्याची माहिती मिळत आहे। म्हणजेच की जो आकडा सुरुवातीच्या काळामध्ये 2,60,00,000 होता तो आकडा आता जर 1 कोटी आणि जवळपास आपण पाहतो की 80 लाखाच्या आसपास आला आहे, तर जवळपास 80 ते 85 लाख महिलांना त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या अपात्रतेचा त्या ठिकाणी फटका बसलेला आहे। आता यामध्ये सर्वच महिला आपण म्हणू शकत नाही की अपात्र होत्या। काही महिलांचे ई-केवायसीच्या विषयामुळे त्यांना योजनेचे पैसे त्या ठिकाणी बंद झाले, त्यांची ई-केवायसी करायची राहून गेली आणि सरकारने नवीन ई-केवायसीसाठी कोणत्याही प्रकारची मुदत वाढ दिली नाही आणि म्हणून अशामध्ये देखील काही महिला अडकल्या आणि त्यांना परिणामी लाडकी बहीण योजनेचा त्यांचा लाभ देखील बंद झाला आहे। यामध्ये आम्ही वारंवार मागणी देखील केली की नवीन ई-केवायसी बाबत सरकारने दखल घ्यावी, नवीन ई-केवायसी बाबत सरकारने दखल घ्यावी, नवीन ई-केवायसीसाठी एक शेवटची संधी द्यावी। 31 मार्चपर्यंत मोठ्या प्रमाणावर आशा होती, शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होतं की लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन ई-केवायसी बाबत सरकार दखल घेईल, परंतु सरकारच्या वतीने कोणत्याही प्रकारची त्याची दखल घेतली नाही। ज्यांनी 31 डिसेंबरपर्यंत त्यांची ई-केवायसी केली त्याच महिला त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरल्या। ज्यांनी चुकीची केली त्यांना चूक दुरुस्त करण्याची संधी मिळाली, परंतु ज्यांनी चूकच केली नाही त्यांना ती दुरुस्तीसाठी संधी आम्ही का देऊ असं सरकार त्या ठिकाणी बोलल्यागत झालं आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे। ही योजना सुरुवातीच्या काळामध्ये ज्याप्रमाणे सरकारची लाडकी योजना होती, ज्या पद्धतीने सर्व मंत्री असतील हे सांगायचे की ही योजना आमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे, या योजने क्रांतिकारी योजना आहे, या योजना आमच्या सर्वात जास्त आवडती योजना आहे। मग आता या योजनेबाबत अधिवेशनामध्ये देखील कुठल्याही प्रकारचं बोललं गेलं नाही, महिला व बालविकास मंत्र्यांकडून कुठल्याही प्रकारचा अधिकृत आकडा समोर आला नाही। आता तरी किमान आता ज्या अपात्र झाल्या आहेत त्यांच्याबाबत दखल सरकार घेईल असं वाटत नाही, परंतु ज्या महिला आता पात्र ठरल्या आहेत या महिलांची तुमच्याकडे आता यादी आलेली आहे आणि प्रत्येक महिन्याला तुम्हाला आता ठराविक निधी लागणारच आहे, तर तुम्ही त्या निधीची तरतूद आधीच करून लाडकी बहीण योजनेमध्ये नियमितता आणण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून या योजनेचा योग्य पद्धतीने लाभ राज्यातील असंख्य म्हणजे जवळपास 1,80,00,000 महिलांना जर लाभ होतोय तर त्यांना या योजनेचा लाभ अजूनच चांगल्या पद्धतीने घेता येणार आहे। आता लाडकी बहीण योजनेमध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये तुमचे जमा झाले आहेत का, नक्की कमेंट करून सांगा। योजनेसंदर्भातील तुमचे जे काही प्रश्न असतील ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। ही व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करून अशा अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमचे प्रश्न तेवढेच हक्काने कमेंटमध्ये विचारायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।